हाय मुलांनो, आज आपण लेसन नंबर 15 अ मेमरेबल सेरेमनी बघणार आहोत. मेमरेबल म्हणजे अपूर्व, अविस्मरणीय. सेरेमनी म्हणजे सोहळा. व्हाय डिड शिवाजी हॅव हिमसेल्फ क्राउन? शिवाजी महाराजांनी स्वतःचा क्राउन म्हणजे राज्याभिषेक का करून घेतला? शिवाजी टूक द ओथ ऑफ स्वराज इन द टेम्पल ऑफ रायरेश्वर. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. ही हॅड टू फेस न्यूमरस डिफिकल्टीज अँड कॅलॅमिटीज इन हिज एफर्ट टू विन स्वराज फॉर हिज पीपल. आणि या स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना खूप साऱ्या आपत्ती, खूप संकटांना तोंड द्यावं लागलं होतं. बट विथ ग्रेट करेज अँड स्किल शिवाजी ओव्हरकम देम ऑल. पण खूप धैर्याने आणि कुशलतेने शिवाजी महाराजांनी त्या सर्वांवर मात केली. स्वराज हॅड स्टेप्ड आउट ऑफ इट्स चाइल्डहुड अँड वॉज ग्रोईंग. आणि अशा प्रकारे जे छोटंसं स्वराज होतं ते आता मोठं होऊ लागलं होतं. मेन लाईक बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी नर्स इट विथ देअर ब्लड. आणि बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी यांसारख्या लोकांनी स्वराज्यासाठी प्राण दिले होते. द न्यू किंगडम वॉज बोथ रिस्पेक्टेड अँड फिअर्ड. हे जे नवीन स्वराज्य उभं राहिलं होतं त्याला आदर तर होताच, पण लोक आदरयुक्त घाबरत पण होते. With a view to having this kingdom recognized by all other princes in the land, big and small, शिवाजी decided to have himself crowned. तर आता या स्वराज्याला सर्व राजे राजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. आफ्टर हंड्रेड्स ऑफ इयर्स a king was born in Maharashtra who would treat all religions equally and give justice and happiness to his subject. हंड्रेड्स ऑफ इयर्स नंतर म्हणजे शेकडो वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये राजा जन्मला होता की जो सगळ्या आपल्या जनतेला समानतेची वागणूक देत असेल, त्यांना न्याय देत असेल आणि आनंद देत असेल. शिवाजी डिसाइडेड टू हॅव हिमसेल्फ क्राउन्ड सो दॅट एव्हरीवन वुड कम टू नो दॅट स्वराज हॅज बीन फर्मली एस्टॅब्लिश. आणि शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे का ठरवले? कारण सगळ्यांना समजावं की आता स्वराज्याची स्थापना झालेली आहे. He did not do it for self-glorification or personal happiness. राज्याभिषेक हा शिवाजी महाराजांना स्वतःचं वैभव दाखवण्यासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी करायचा नव्हता. He did it to give the newly founded स्वराज a firm footing. त्यांनी राज्याभिषेक करण्याचं ठरवलं कारण हे जे नवीन स्वराज्य आहे त्याचा पाया भक्कम व्हावा यासाठी. द कॅपिटल ऑफ स्वराज, स्वराज्याची राजधानी. शिवाजी सिलेक्टेड रायगड ॲज द कॅपिटल ऑफ हिज किंगडम. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली. रायगड वॉज अ स्ट्रॉंग हिल फोर्ट from where it was easy to administer the kingdom and keep a watch on the enemy. राजगड हा खूप भक्कम किल्ला होता आणि त्याच्यावरून आपल्या साम्राज्यावर, आपल्या स्वराज्यावर देखरेख ठेवणे आणि शत्रूवर नजर ठेवणे सोपे होते. शिवाजी राजे इन्स्पेक्टेड हिज ट्रूप्स ॲट चिपळूण. शिवाजी राजांनी चिपळूण येथे आपल्या सैन्याचं निरीक्षण केलं. ही व्हिजिटेड प्रतापगड अँड टूक द गॉडेस भवानीज दर्शन. ते प्रतापगडाला गेले आणि भवानी देवीचं दर्शन घेतलं. इन ग्रेटफुल मेमरी ही प्रेझेंटेड टू द टेम्पल अ गोल्डन कॅनोपाय फॉर द गॉडेस. शिवाजी महाराजांनी भवानी देवीला अतिशय भक्तिभावाने गोल्डन कॅनोपाय म्हणजे सोन्याचे छत्र अर्पण केले. प्रिपरेशन्स फॉर द कोरोनेशन, राज्याभिषेकाची तयारी. देन शिवाजी राजे ऑर्डर्ड अ गोल्डन थ्रोन टू बी मेड अँड हॅड इज स्टडेड विथ प्रेशियस स्टोन्स. मग शिवाजी महाराजांनी सोन्याचं सिंहासन, थ्रोन म्हणजे सिंहासन ज्याच्यावर राजा बसतो, ते सिंहासन बनवण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यावर खूप महाग अतिशय मौल्यवान स्टोन्स म्हणजे मौल्यवान रत्ने त्याच्यामध्ये लावायला सांगितली. ही पुट अ व्हाईट रॉयल अम्ब्रेला ओव्हर द थ्रोन. आणि त्या सिंहासनावर त्यांनी शुभ्र छत्र लावायला सांगितलं. इन्व्हिटेशन्स टू द कोरोनेशन वेअर सेंट out to princes and kings, learned Brahmins, all the sardars under his command and other officers. राज्याभिषेकाचं निमंत्रण हे सर्व राजांना, राजपुत्रांना, लर्ड ब्राह्मण म्हणजे विद्वान जे ब्राह्मण होते त्यांना, सगळ्या सरदारांना आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांना दिलं गेलं. गागा भट केम फ्रॉम वाराणसी टू ॲक्ट ॲज द चीफ प्राइस्ट ॲट द सेरेमनी.
वाराणसीवरून गागा भट्टांना बोलवण्यात आलं. गागा भट्ट ओरिजिनली बिलॉंग टू पैठण बट हॅड सेटल डाऊन इन वाराणसी. गागा भट्ट हे मूळचे पैठणचे, पण ते वाराणसीमध्ये स्थायिक झालेले होते, वाराणसीमध्ये राहत होते. ही वॉज अ ग्रेट अँड रिनोड स्कॉलर रिस्पेक्टेड इन वाराणसी. आणि ते खूप महान आणि विद्वान ब्राह्मण होते, पंडित होते वाराणसीमधील. शिवाजी महाराज मेड डिटेल्ड प्रिपरेशन्स फॉर द कोरोनेशन. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची व्यवस्थित तयारी केली होती. मेन वेअर सेंट आउट टू ब्रिंग वॉटर्स ऑफ द 7 रिव्हर्स अँड द सी. सप्त नद्यांचे म्हणजे 7 नद्यांचं पाणी आणण्यासाठी आणि समुद्राचं पाणी आणण्यासाठी काही माणसांना त्यांनी पाठवलं होतं. नियरली 50,000 पीपल गॅदर्ड ॲट रायगड. रायगडावर जवळपास 50,000 लोक आली होती. स्मॉल टेंट्स, बिग टेंट्स, स्पेशियस शॅमियानास टू अकोमोडेट द गेस्ट कुड बी सीन एव्हरीवेअर. आणि मग त्या 50,000 लोकांना राहण्यासाठी छोटे तंबू, मोठे तंबू, ज्यांना डेरे, राहुट्या असं म्हटलं जातं. स्पेशियस शॅमियानाज म्हणजे मोठे मोठे शॅमियाना सगळीकडे गडावर दिसू लागले. द कोरोनेशन सेरेमनी, राज्याभिषेकाचा सोहळा. द कोरोनेशन डे डॉन, ज्या दिवशी राज्याभिषेक होता तो दिवस उगवला. डॉन म्हणजे उगवणे. इट वॉज इंडीड द मोस्ट ऑस्पियस डे. ऑस्पियस म्हणजे खूप शुभ, मंगल. तो खूप शुभ दिवस होता. म्युझिशियन्स बिगॅन टू प्ले ऑन देअर इन्स्ट्रुमेंट. म्युझिशियन्स म्हणजे संगीतकार त्यांचे इन्स्ट्रुमेंट, वाद्य वाजवू लागले. सिंगर्स बिगॅन टू सिंग. सिंगर्स म्हणजे जे गाणं म्हणणारे असतात, गवई, ते गाणं गाऊ लागले. म्युझिक अँड सिंगिंग फिल्ड इन द एअर. सगळीकडे संगीत आणि गाणे ऐकू येऊ लागले. देअर वॉज अन ॲटमॉस्फिअर ऑफ जॉय एव्हरीवेअर. सगळीकडे आनंदाचं वातावरण तयार झालं. शिवाजी राजे सॅट ऑन अ गोल्डन सीट इन फुल रेगॅलिया. शिवाजी महाराज त्यांच्या सोन्याच्या आसनावर बसले. अ कॅनोपाय, छत्र, अँड द फॅन्स वेअर हेल्ड ओव्हर हिज हेड. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरण्यात आले. देअर वेअर प्राइस्ड ईच वन कॅरिंग वेसल्स ऑफ घी, दही अँड हनी. तिकडे खूप सारे पुरोहित होते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये घी म्हणजे तूप, दही आणि मधाचं भांड होतं. गागा भट्ट हिमसेल्फ कॅरीड अ गोल्ड वेसल फिल्ड विथ द वॉटर्स ऑफ द 7 रिव्हर्स. गागा भट्टांच्या हातामध्ये सोन्याचं पात्र होतं, त्याच्यामध्ये 7 नद्यांचं पाणी होतं. त्या नद्या होत्या गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा अँड कावेरी अँड ऑफ द सी. मग या 7 नद्यांचं आणि समुद्राचं पाणी गागा भट्टांच्या हातातील सोन्याच्या पात्रामध्ये, सोन्याच्या भांड्यामध्ये होतं. गागा भट्ट हेल्ड द वेसल ओव्हर द शिवाजीज हेड. गागा भट्टांनी ते भांड शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पकडलं. अँड स्टार्टेड रिसायटिंग द कोरोनेशन मंत्र. आणि राज्याभिषेकाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली. फ्रॉम 100 टायनी होल्स इन द वेसल. त्या भांड्याला 100 छोटे छोटे छिद्र होते, होल्स होते. वॉटर स्टार्टेड ड्रिपिंग डाऊन ऑन शिवाजीज हेड. आणि मग त्या होल्समधून, त्या छिद्रांमधून त्या भांड्यामधलं पाणी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पडायला सुरुवात झाली. आफ्टर ॲब्युलेशन बाय द सॅक्रेड वॉटर, शिवाजी महाराज गॉट अप अँड बोर्ड बिफोर जिजामाता अँड टच्ड हर फीट. आणि मग अशा पवित्र पाण्याने राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज उठले आणि त्यांच्या आईला जिजाबाईंना जाऊन त्यांनी नमस्कार केला. जिजामाता हेल्ड हिम इन क्लोज एम्ब्रेस. जिजामातांनी त्यांना आपल्या पोटाशी धरले. हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स अँड जॉय, टीयर्स ऑफ जॉय. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहू लागले. हर 30 years एफर्ट्स हॅड ॲट लास्ट बॉर्न फ्रूट. त्यांच्या 30 वर्षाच्या कष्टाचं आज त्यांना फळ मिळालं होतं. द ड्रीम शी हॅड नर्स इवन बिफोर शिवाजीज बर्थ हॅड ॲट लास्ट कम ट्रू. त्यांनी जे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं ते आता पूर्ण झालं होतं. द टीयर्स इन हर आईज वेअर टीयर्स ऑफ जॉय अँड फुलफिलमेंट. त्यांच्या डोळ्यातील जे अश्रू होते ते आनंदाचे आणि समाधानाचे होते. शिवाजी महाराज वॉज ऑल्सो डीपली मूड. शिवाजी महाराजांना सुद्धा आतून खूप गहिवरून आलो, खूप आनंद झाला. ग्लोरी बी टू बोथ ऑफ देम. त्या दोघांचा. धन्य शिवाजी महाराज आणि धन्य त्या जिजामाता. आफ्टर मीटिंग मासाहेब, शिवाजी महाराज सॅट ऑन अ थ्रोन. महासाहेबांना भेटल्यानंतर शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. महाराणी सोयराबाई अँड द क्राऊन प्रिन्स संभाजीराजे सॅट नेक्स्ट टू हिम. महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे त्यांच्या शेजारी बसले. हिज 8 मिनिस्टर्स स्टूड ऑन आयदर साइड. त्यांचे जे अष्टप्रधान होते, 8 मंत्री होते,
ते एका साईडला उभे राहिले. गागा भट्ट हेल्ड द कॅनोपाय लाइंड विथ गोल्ड अँड पर्ल टॅसल्स ओव्हर हिज हेड अँड से. गागा भट्टांनी सोने आणि मोत्यांनी जडवलेलं छत्र शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पकडलं आणि म्हणाले, विक्ट्री बी टू शिवछत्रपती, न्यू क्राउन किंग, द ऑर्नामेंट ऑफ द रेस ऑफ वॉरियर्स. म्हणजेच ते म्हणाले की श्री क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती महाराज की जय, आणि शिवाजी महाराजांचा जय जयकार केला. एव्हरीवन प्रेझेंट फॉलोड सूट अँड इन वन व्हॉइस विश्ड विक्ट्री टू द शिवाजी महाराज. आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी मग शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. गन्स वेअर फायर्ड फ्रॉम फोर्ट आफ्टर फोर्ट. गडावरती गडांचा आवाज झाला. द होल ऑफ महाराष्ट्र एकोड विथ वन व्हॉइस. पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आवाज घुमू लागला, शिवाजी महाराज की जय. शिवाजीज कोरोनेशन टूक प्लेस इन 1674. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. फ्रॉम दॅट इयर शिवाजी महाराज स्टार्टेड अ न्यू कॅलेंडर, द कोरोनेशन कॅलेंडर. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केलं. ही बिकेम अ ग्रेट किंग लाईक दोज इन हुज नेम पीपल स्टार्ट अ न्यू इरा. ज्यांच्या नावावरती एक नवीन शक सुरू केलं जातं त्यांच्यामधले शिवाजी महाराज एक राजे झाले होते. ही स्ट्रक हिज ओन कॉइन्स. त्यांनी स्वतःचे कॉइन्स तयार केले. सम फॉरेन एनवॉईज वेअर प्रेझेंट ॲट द कोरोनेशन. राज्याभिषेकासाठी काही फॉरेनचे विदेशी वकील सुद्धा आले होते. एनवॉईज म्हणजे वकील. द इंग्लिश हॅड सेंड देअर एनवॉय ऑक्सिडेन विथ व्हॅल्युएबल प्रेझेंट. इंग्रजांनी सुद्धा त्यांचा वकील ऑक्सिडेन याला गिफ्ट्स, व्हॅल्युएबल प्रेझेंट्स म्हणजे गिफ्ट्स घेऊन पाठवले. सब्जेक्ट्स फ्रॉम फार ऑफ एरियाज अँड प्लेसेस हॅड ऑल्सो कम टू सी दिस सेरेमनी. खूप लांबवरून प्रजा तिथे हा सोहळा बघण्यासाठी आली होती. द होल वर्ल्ड केम टू नो ऑफ द बिग इव्हेंट. सर्व जगभर ही हकीकत, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची हकीकत पसरली. शिवाजीज फेम स्प्रेड एव्हरीवेअर. आणि मग शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली.